पोते पोते काय केलं ना मी नाही गेला ते हल्लत होतं. कुठं चांगली भेटते रे बा बिर्याणी? अरे नागपुरात बर्डीत, इंदोरात, जयप्रकाश नगर, मनीष नगर, नागपुरात कुठे बिर्याणी चांगली नाही भेटत. मग काय मला काय नागपूरच्या एरियाचं नाव पाठ करून राहिलं काय? हल मला पण बिर्याणी खायची आहे. कुठे भेटते? नागपूरमध्ये बिर्याणी चांगली नाही भेटत. त्याच्यापेक्षा अक्षय बाबा बनवते ना एक नंबर. काय म्हणते? बॉईल मी करून घेईन, टेन्शन नको घेऊ. मग आज आपण खाणार आहे हंडी मटन दम बिर्याणी. तर मित्रांनो, यांच्या इथे मी खूप डिश खाल्लेल्या अक्षय भाऊच्या इथं ते मस्त बनवतात. तर आज पहिल्यांदाच मी बिर्याणी खाणार आहे. लोक कांदे काढ, अद्रक लसणाची पेस्ट कर, कांदे बारीक चिरशी ना. लोकेश पण हेल्प करणार आहे. पुरा हेल्पर तो आहे, हेल्प नाही करणार, पुरा हेल्पर. सगळं कापणं चिरणं सगळं तू करशील. तर आज मला सुट्टी आहे कारण मी दुसऱ्याच्या इथं पाहुणा म्हणून आलेलो आहे. नागपूरला मी पाहुणा म्हणून आलेलो आहे. लोकेश किती खरा ठरतो चिरण्यात. आम्ही मधातून नाही चिराचे आहे. बोंबलं लक्ष भाऊ उभे असे चिराचे आहे. मित्रांनो, अक्षय भाऊ म्हणजे आमचे नॉनव्हेज स्पेशालिस्ट आहे. आम्हाला कधी नॉनव्हेज खायचं असलं आम्ही दुकानात गेलो की त्यांना विचारतो कोणते पीस घेऊ, बिर्याणीसाठी कोणते घेऊ, याच्यासाठी कोणते घेऊ, त्याच्यासाठी कोणते घेऊ. तर आज आपल्याला ते बनवता ते पण सांगणार आहे की बिर्याणीसाठी कोणते पीसेस घ्यायचे, तुम्हाला रस्सा बनवायचा तर कोणते पीसेस घ्यायचे, किमासाठी कोणते घ्यायचे. आपण आज कोणते कोणते आणले बिर्याणीसाठी? आपण आणलं आहे शोल्डर, जाडा सीना, कंबर, काय म्हणजे झाले आम्ही रान चाप्स, म्हणजे हड्डी आणि नरम दोन्ही मिक्स पाहिजे. तर हे बिर्याणीसाठी काय वापरतात हे पीसेस? हे पीसेस जे आहे ते बिर्याणीत थोडस कडक राहते, असं गळून जात नाही. गळून जात नाही. तर त्याच्यासाठी स्पेशली बिर्याणीसाठी हेच पीसेस बोलवावं लागतात. हे कोंबर, केसर हे आणलं होतं, शशांनीच आणलं होतं काश्मीर वरून. आपण ते दुधात भिजू टाकतो, गरम दुधात. आपण 5 कांदे चिरून घेतलेले आहेत. चिरले पण कोणत्या याच्यात आहे बघून घ्या, जेणेकरून ते उभे असले पाहिजे. हे असे. मी पण मिरची चिरतो. अरे सेम पीस. तर मिरची मी बारीक चिरत नाही, कधीच उभा चिरा मारत असतो पूर्ण याच्यात. आता उभा चिरा का मारलेला आहे कारण की जेव्हा ते बनून जाते ना तर मिरची काढून वेगळे टाकता येते आणि टेस्टही वेगळी येते. तर कांदे 5 एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. 7-8 प्लस आता याच्यात सांबार आहे, लसण आहे. लसणाची साईज काय आहे? काय गावठी लसण आहे काय? हे आपल्या वावरातले 2 गाठीचे लसण घेतलेले आहे. अद्रकला उभे चिरे मारलेले आहे कारण की काही फरक नाही पडत, ते मिक्सर मधूनच काढायचं. त्यात आपण अद्रक वगैरे टाकलेलं, लसण टाकलेलं, सांबार टाकलेलं आहे आणि काळ्या जास्त टाकले सांबारच्या, म्हणजे कोथिंबीरच्या. आता ज्या बाकी उरलेला सांबार आहे तो आपण वरून भाजीत टाकणार आहे म्हणून तेवढा तो ठेवलेला आहे. हा आता आपण फिरवतो. गरमची अंडीच आहे. याच्यात मॅरिनेट करून बनवू कशात? बनवू, एवढं बनणार नाही ना, मोठी अंडी आपल्याला बनवायसाठी. म्हणून 2-2 अंडे आणलेले आहे. याच्यात मॅरिनेट करणार आहे. पहिले पीस, त्याच्यावर मग पूर्ण जे आपल्याला मॅरिनेट करायला टाकायचं. तर बघा किती क्लीन केलेले आहे. थोडंसं काही हे दिसत नाही आहे त्याच्यात. आणि हे काव्याने बारीक केलेलं आहे, अद्रक लसण आणि सांबार मी केला. अच्छा, तू केला का? मी नव्हतो, थोडंसं काही मसाले आणायला ते गेलो. पुदिना निंबू आणि डबल गेले होते. ह्या होता भटक्या इथं कुठे हिंडून आला. तुम्ही बघितलंच मग अशी कशाचं काढला, सांबार, अद्रक आणि लसण. याच्यात टाकणार आहे आपण दही, आंबटवालं दही. याच्याने कसं ते मॅरिनेट होऊन जाते, थोडंसं शिजूनही जाते. आता मी काढणार आहे एक निंबू. 2-2 नाही, खिशातले काढले. किती बढिया दिसतं इथूनच आताच ते. असे बोलले माझ्यासारखे सवय जेवण बनवताना 10 वेळा हात धुतो आम्ही मधात. तर 2 निंबू टाकले त्याच्यात आपण. उभ्या चिरलेल्या मिरच्या पण टाकायच्या त्याच्यातच आपण. तुम्ही थोड्या 10-12 घेऊ शकता, कारण ह्या खूप तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्या घरच्या वावरातल्या. पहिलेच वर काढून ठेवले आपल्याला जेवढे लागणार आहे. तर वहिनी आता बाकीचे खाली पडलेलेच आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता पुन्हा रामू काका आपल्या सोबत. रामू काका, हात धुणे. रेसिपीतला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर हात धुणे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे मसाले टाकणे. मॅरिनेशन मध्येच हे मसाले टाकणार आहे. तर नाव सांगा. पेपर मिरे आणि लवंग, कलमी म्हणजे दालचिनी म्हणतात. आणि हे विलायची छोटी, विलायची मोठी, धने पावडर, जिरा पावडर, मीठ, स्वादानुसार तिखट. आता हे तिखट जे आहे हे तुम्हाला वेगळ्या कलरचं दिसतंय असं का? हे आमच्या शेतातली मिरची आहे आणि तिखट जास्त असल्यामुळे कमी घेतलाय. तुम्ही जास्त घेऊ शकता विक्रेते. त्याचा कलर येल्लो काय? हे याच्यासाठी आहे की आमच्या इकडची मिरची जी आहे त्याच्यात आम्ही कलर नाही टाकत. तुम्ही जे घेता त्याच्यात कलर असते म्हणून ते तसं असते. पण हे भयंकर झोपते म्हणून हे 2 चम्मच घेतलेली आहे. पण 2 चम्मच कोणते ज्यांनी आपण नाश्ता करतो. ही हळद घेतलेली आहे. हे काय? हे माझ्या आईने बिर्याणी मसाला बनवून ठेवला होता. खोबरं, अद्रक, लसण, शेंगदाणे, काजू याचं मिक्स करून ते मसाला बनवून ठेवते. ओके. तर याच्यात दिसेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. हे बडी इलायची पण आहे, काजू, खोबरं पण आहे. तर
आता हे मॅरिनेशन साठी ठेवत आहे आपण याच्यावर झाकण कुठे. तर हे आपण हॉलमध्ये ठेवू आणि प्रयत्न करू की काव्यानं हॉलमध्ये गायब नाही केलं पाहिजे त्याच्यात. कारण तिला खूप भूक लागली आहे. खाऊ नको हे मॅरिनेट करायला ठेवलं आहे. एक मिनिट आता काय टाकून राहिले. पदीना विसरलो होतो टाकायला. कॅमेऱ्यात सांगितल्याशिवाय करून नका. पदीना विसरलो होतो. या करून काहीच नाही राहिलं. जबरदस्ती त्या फ्रेम मध्ये आलं पाहिजे म्हणून मधामध्ये तोंड घालून राहिलं. चिरलेले पूर्ण वेगवेगळे झाले पाहिजे मग तळलो पाहिजे आपण. घ्यावं लागते 1 किलो मटन 1 किलो तांदूळ. पण आपण 1.5 किलो मटन घेतलाय 1 किलो तांदूळ घेतलाय. याच्यासाठी भात कमी खाते पीस जास्त खाते. भात मी खातो पीस हे खाणार आहे म्हणून तांदूळ कमी आहे. आम्ही जे पिस खाल्ल्यानंतरच्या हड्ड्या होते ना ह्या हड्ड्या तोडतो. उरलेले हाडं घरी घेऊन जाते दुसऱ्या दिवशी सूप बनवून. तांदूळ घेतले काली मूछ. हे बनली आपली चूल. काय केलं तुला पुरा जळाचा वास पोहते पोहते काय केलंय ना. मी काय केलं ते हल्लत होतं. खतम झाला ते विषय खतम. अक्षय भाऊंनी जाळले. तेच आहे ना बाहेरांवरून आणलेली अंडी. अरे Few moments later. किरण साठी आणले तर अशा फुलं तुला भेटत रातभर झोपला अरे यार सॉरी यार. तिची इच्छा होती. अच्छा तिचा रोजा होता म्हणते तरी बी सही आली आहे. थँक्यू. हे माझ्या बायकोसाठी आहे का एक्स्ट्रा. सॉरी पण यावेळेस बायको नाही आली आहे. ये मेरे दीदी के लिए क्या मला. किरण तुझ्यासाठी आहे. अरे नाही इकडे आपला कॅमेरा. किरण तुझ्यासाठी आहे. अरे भगवान इसके रोजे का फल मिल गया. रोजे को तुमको कुछ भी नहीं चलता ना पण थोड़ी यार. मला आईस्क्रीम खाने जातो मग. अच्छा सोशल मीडिया शब्दावरचा गेम आहे. बोललो की कर लागते. मी तुला काय बोललो तर मी येईन तुला भेटायला. हा भाऊ धन्यवाद भाऊ. धन्यवाद काय नाही. तू फॅन आहे इतका मोठा मला माहित नव्हतं. ते जसं मी व्हिडिओ पाहिला ना घरी जाऊन मला रिग्रेट होत होतं की किती मतलब काय म्हणतात त्याला कसं म्हणू समजून घ्या भाऊ. बाकी तुझ्या फिलिंग मला समजले आता माझं. आम्ही मागेच भेटणार होतो. हा पण थोडा टाइमचा प्रॉब्लेम झाला. हो शशांक काय एक मैंने देखो सीधा कार में घुमा डाला. मैंने नहीं भैया ने. अरे बाप रे बाप. Moments later. मटका गरम झालेला आहे गाईज. इकडे चांगली चूल पेटली आमची. धडधड आहे इकडून आला. कांदे तळले होते तेही तेल आहे आणि त्याच्यात अजून तेल टाकलं. कडकड कडकड. आणि इकडे आलं हे मटण. थोडासा टाकू खडा मसाला, तेजपान, थोडीशी दालचिनी कलमी, थोडीशी मोठी विलायची म्हणजे वेलदोडे, लहान विलायची, मिरे आणि लवंग. हे थोड्या वेळ होऊ देऊ आपण. गाईज तर सगळे कामं आम्ही करतो घरात आणि हे लोक इकडे घुमून येत आहे. आणि मग आता म्हणा शेवटी ब्लॉगच्या का आम्ही बनवलं म्हणून सगळं काहीच संबंध नाही आहे. सगळं पाहिलेलं आहे लोकांनी जे बनवलं म्हणून. मला माझा एक खूप मोठा फॅन भेटायला आला होता कामटीवरून आर्या खडसे म्हणून. तर त्याचा ब्लॉग माझ्या अकाउंटवर येणार आहे. तर भाई एकदम बढिया माणूस होता. मला असे फॅन्स भेटले नाही पण असे फॅन्स बिलकुल नाही भेटले. त्याची बायको मुस्लिम होती तो हिंदू होता. आणि भेटल्यापासून म्हणजे भाई एक नंबर बढिया माणूस आहे एकदम. त्यानं फुलं पण आणले माझ्यासाठी आणि किरणसाठी. हा काय म्हणते गाडीचा इन्शुरन्स आहे का याचा आहे का इन्शुरन्स. चांगलं मॅरिनेट झालंय मस्त मुरलं. आतमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण खडे मसाले टाकलेले आहे. खडे मसाले म्हणजे 5 रुपयाचं पॅकेट भेटते किराणा दुकानात. मागच्या वेळेस सांगितलं होतं या एवढंच टाकतो. तर त्याच्यातले तेजपत्ता वगैरे टाकलेला आहे. आणि आता जास्त फ्लेम झाली आहे म्हणून ते गरम झालं तेल. दाखवले का बबल्स त्याच्यातले. दाखवले सगळं सामान वगैरे याच्यात दही दही मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तर घ्या तुमची अमानत. वाव. बिर्याणीसाठी कणिक काय लागते मी पण म्हणून राहिलो. कारण की एवढी जास्त कणिक तर नाही लागत त्याने जेवढी बनवली. आपल्याला फक्त त्याचं झाकण सील करायचं होतं. त्याच्यासाठी एवढी मोठी कणिक घेतली आहे की नाही. शिव्या खाण्याला आहे तर चेक करत राहायचं आहे पीसेस शिजले का. तर थोडंसं दाबून बघायचा. तर तो एकदम पूर्ण पचकला नाही पाहिजे कारण भातासोबत पण तो होणार आहे.
तर त्याच्यात आपण टाकणार आहे राईस, पण राईस डायरेक्ट नाही टाकणार आहे. तो राईस आपण थोडस त्याला उकळून घेतलाय, म्हणजे एकदम एक उकळी येतपर्यंत. आणि त्याच्यातही आपण कलमी, वेलदोडा आणि मिरे आणि लवंग टाकलं होतं. हे बघा, याच्यातही उकळताना की त्याला पण फ्लेवर आला पाहिजे म्हणून हे आपण अर्ध शिजवलं आहे. ही दुसरी डिश आहे ज्याच्यात आपण दूध यूज करणार आहे. मला लहानपणापासून दूध टाकलेलं बिलकुल आवडत नाही, पण त्या दिवशी ज्या डिश मध्ये पनीर घोटाळ्यामध्ये आपण दूध टाकलं तर जबरदस्त बनली होती. तर आज मी अग्री करते या दुधाला. हे केसर दूध आहे आणि हे केसर काश्मीरवरून शशांकने आणली होती. केसर मीच आणलेलं आहे. मागच्या वर्षी 2 डबे आणले होते, ते अजूनही पुरून राहिली माझ्याकडे. तर दुधात रंग बघितलं का दुधाला किती आलाय ते ओरिजिनल केसर आहे. ओरिजिनल दूध टाकताना तुम्ही चमच्यावर टाका की ते पसरेल, कारण एका जागी असं टाकलं तर एका जागीच चाललं जाईल. चाललं जाईल ते. हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खातो ते लोक कलर वापरतात, एडेबल कलर असतो, पण आपण केसरचा कलर वापरलाय. पहिला कांदा जाळला होता तो, नंतर फेकून दिला, नंतर पुन्हा कांदा बनवलेला आहे आपण. हा कांदा पूर्ण आपण वरतून टाकू. फायनल स्टफिंग चालू आहे वरून. तर कांदा टाकल्यावर नाही टाकू. त्याला लुक किती छान आलाय बघ. गेला कॅमेरामॅन धसला होता अंदर, आला का बाहेर? आलो बाहेर आलो. या छिद्रात फसला होता खाली. टाकतोय त्याच्यावरून तूप. हळूहळू जर गोठलेलं तूप आहे तर खूप चांगलं. त्याला दाखवायचं आहे फक्त की मी काहीतरी केलं बा. हे बा एवढी कणिक नाही लावायची आहे, याच्याकडून एवढंच तुम्हाला शिकायचं आहे की याच्यासारखा मॅटपणा नाही करायचा. वैलिन काकू अनमिष्का लग्नाला गेल्या तिकडे बाहेर जेवायला, अक्षबू जाणार नव्हते. त्यांच्या ऑप्शन्स मध्ये हा माणूस काय कामं करून आला. किती वाया घालवले तेवढ्यात, किती 2-3 कुत्र्यात जेवण झालं असतं. तुमच्याकडे जर चूल नसेल आणि तुम्हाला थोडासा चुलीचा फ्लेवर पाहिजे तर तुम्ही हे सगळं काही गॅसवर पण करू शकता. पण गॅसवर केल्यावर आहे ना, एका वाटीत तुम्ही चारकोल घेऊन त्याला पेटवून एका वाटीत ठेवून त्याच्या अंदर ठेवून द्या आणि वरून झाकण ठेवून द्या फक्त 2 मिनिट आणि काढून घ्या. तुम्हाला त्याचा चुलीचा पण फ्लेवर त्याच्यात येऊन जाईल. पण जसा चुलीचा फ्लेवर येते एक्झॅक्ट नाही येणार, पण तुमचं काम बऱ्यापैकी होऊन जाईल. स्मोकी फ्लेवर येऊन जाईल त्याला. हे असं वरून का ठेवलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मला पण पडलाय, हे सांगतील. जर आपण खालून आग लावली आहे पण भात जर बरोबर शिजला नाही, ते वरतून भातही बरोबर शिजला पाहिजे, म्हणून वरतून शेक द्यावं लागते त्याला. मित्रांनो यांनी खूप कणिक वाया घालवलेली आहे, जसं की तुम्ही बघताय. अजय देवगणला पण खूप आवडलेला आहे. गाईस हे बघा कसं करतात तो, त्याच्यावर बिर्याणी ठेवली बघा कसं करतात. पण तुला देणार नाही आहे भाऊ, तू पुढ्याच खाय. बोलो सुबह केसरी. मसाला पण बरोबर शिजलेला आहे गाईस, बघून घ्या. प्रॉपर शिजलेले आहेत पीस. हे बघा गाईस शिजलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी आता फोडून. त्याची का म्हणजे शिजला बेर बढिया, बहुत ही बढिया. अच्छा मट्टा बनवलाय गाईस लोकेशनी. एकदम बढिया झाली आहे गाईस. जे कोणताही नशा न करता नशा झाल्यासारखं होता, झोप राहिली मला ना. पण इथून मला आता गाडी चालवून अमरावती पण जायचं आहे. 1 चम्मच मीठ आणि 2 चम्मच तिखट जास्त पाहिजे होतं, कारण की आम्ही सावजीवाले आहे. तुम्हाला ते बरोबर होईल जे टाकलेलं आजच्या क्वांटिटीत, पण आम्हाला 2 चम्मच तिखट एक्स्ट्रा पाहिजे होतं. बाकी सब बढिया झाली. लोकेशने त्याच्यासारखा मठ्ठा बनवला. मठ्ठा एकदम बढिया होता. त्याच घासात प्यावासच नाही वाटलं. कधी जास्त टाकलं. अक्षय भाऊ बोलले पदिना जास्त टाकला असेल ना. लोकेशच म्हटलं की काय काय टाकलं रे, तर म्हणे हे ते आणि लसण. लसण टाकलं. कढी शिवाय दह्याच्या कोणत्याच पदार्थात लसण नाही पडत, कढीमध्ये पडते. आणि त्यानं बनवला होता तो, म्हणून त्यानं पूर्ण वाटी भरून तर पिला खाल्लं. स्वतःचा प्रोडक्ट स्वतःचा राहते म्हणून ते आवडते. ते कसंही असेल, आपलं पोरगं कसंही असेल, बदमाश असेल तर. कृष्णच सजेस्ट केलं होतं अक्षय चांगली बिर्याणी बनवतात. अक्षय चांगली बिर्याणी बनवतात, पण खूप काम करावं लागलं. जसं की अक्षय भाऊला, जसं की मला, जसं की मंथनला, काव्याला. तर थँक्यू सगळ्यांना. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. 1 लाख व्ह्यूज आले तर आम्ही तुमच्या घरी येऊन रेसिपी बनवू. ठीक आहे भाई, आता बोलला, अपील केली आहे तर मग ते चांगले कमेंट करा आणि सांगा की तुम्ही का स्पेशल बनवू शकता. तर तुमच्यासोबत बनवायला आणि ब्लॉग बनवायला तुमच्या घरी येऊ. चालते. डन.